बुद्धाचं प्रसार करणारे सर्व धम्म बांधव चळवळीतील अनेक पक्षाचे अनेक संघटनाचे जे लोक आहेत इथे पाठिंब्यासाठी आलेले आहेत। तर मोठ्या संख्येने आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते देखील इथे उपस्थित आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो बनतेजी की महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे यासाठी भाई चंद्रशेखर आझाद यांनी पहिल्या दिवसापासून पार्लमेंट हलवून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला आपली देखील जबाबदारी आहे। आपले खासदार आहेत ते पार्लमेंटमध्ये बोलतातच। भाई चंद्रशेखर आझाद इथे नाही पण आज अमेरिकेमध्ये तिकडे देखील याचा प्रसार चाललेला आहे की बुद्धगया मुक्त झालं पाहिजे। यासाठी भाई चंद्रशेखर आझाद हे संघर्ष करतायत। परंतु छोट्या छोट्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन चालू आहेत। या ठिकाणी मी भंतेजींना धन्यवाद आणि त्यांचे आभार मानतो की आपण इथे हे जे साखळी उपोषण चालू केलेलं आहे तर हे बुद्धगया मुक्त झालं पाहिजे आणि हे फार चांगलं काम आहे। चांगलं म्हणण्यापेक्षा पुण्याचं काम आहे। कारण आपल्याला माहिती आहे आज हे मी या गोष्टीचा तुम्हाला सांगू इच्छितो बुद्धगयामध्ये जसे बामणं तिथे उपस्थित आहे आणि सरकारने देखील आता इथे आपल्याला प्रश्न उपस्थित केले मुसलमानांवरती आलेले त्यांच्या वक्फ बोर्डावरती आलेले। त्याचबरोबर काल अशी एक घटना घडली की जैन मंदिर आहे जे इथे विलेपार्ल्यामध्ये त्या विलेपार्ल्यामध्ये जैन मंदिर देखील तोडण्यात आले। म्हणजे या सरकारने असंच अल्पसंख्याकाचे जे धार्मिक स्थळ असतील किंवा त्यांचा छळ करण्याचं चालू केलेलं आहे। आझाद समाज पार्टीच्या वतीने मी सांगू इच्छितो ज्या वेळेला ही लोक जुलूम अत्याचार करतील त्या वेळेला आम्ही मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होऊ इच्छितो की या ठाणे शहरामध्ये आमचे नूतन गव्हाणे असतील, त्याचबरोबर सनीभाई आमचा ठाणे शहराचा अध्यक्ष, त्याचबरोबर गौतम सर आहेत डोंबिवलीचे अध्यक्ष, या ठाण्यातले सगळे मंडळी या 27 तारखेला येणाऱ्या महारॅली आहे ती रॅली शांतपणे आहे ती ठाणे स्टेशनला आहे। त्या 3:30-4 वाजता या ठिकाणी मी ठाण्यातल्या सर्व भीमसैनिकांना आणि बुद्धिस्ट समाजाला आणि इतर समाज अल्पसंख्याक जो समाज आहे आज त्यांच्यावरती अत्याचार संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही त्याचाच एक भाग म्हणून आज ठाणे या ठिकाणी बुद्धगया मुक्त आंदोलन झालं पाहिजे। साखळी उपोषणासाठी भंतेजी आणि ठाण्यातली लोक आंबेडकरी चळवळीतले बसलेले आझाद समाज पार्टीच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा आहेच। त्याचबरोबर मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की ठाणे या ठिकाणी 27 तारखेला शांततेने मोर्चा आहे आणि ती मोर्चा ठाणे स्टेशनला निघणार आहे। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने ठाणे स्टेशनला बुद्धगया मुक्त आंदोलन झालं पाहिजे यासाठी आपलं कर्तव्य आपला धर्म आपली संघर्षासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे आणि ठाणे या ठिकाणी 27 तारखेला या रॅलीमध्ये आपण शांतता रॅलीमध्ये आपण यायचं आहे। नुसतंच यायचं नाही तर पंचशिलाचा ध्वज निळा बाबासाहेबांचा फोटो किंवा भगवान बुद्धाचा फोटो घेऊन आपण डोक्यावर घेऊन या रॅलीमध्ये सामील व्हायचं आहे आणि पुढील सूचना तिथेच मिळणार आहे। हा एक बुद्धगया मुक्त आंदोलन झालं पाहिजे यासाठी तो चालणारा तिथे उपोषणाला बसलेच आहेत। परंतु हा एक संघर्षाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये अशा रॅल्या निघतायत आणि आपण या रॅलीचे पाईक होऊया, आपण या रॅलीला सपोर्ट करूया एवढं बोलतो आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो। जय भीम जय भीम महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे झालंच पाहिजे। होश में आओ नीतीश कुमार होश में आओ नीतीश कुमार होश में आओ ऍक्ट रद्द झालंच पाहिजे जय भीम जय भीम जय भीम